नमस्कार, निशाळा.com मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. तुम्हाला जर्मनीने नवीन एक एम्प्लॉयमेंटसाठी ऑफर दिली आहे. ती ऑफर म्हणजे अपॉर्च्युनिटी कार्ड किंवा चान्स कार्टे नावाचं हे कार्ड आहे. तुम्हाला जर जर्मनीमध्ये जाऊन जॉब करायची इच्छा असेल तर तुम्हाला हे चान्स कार्टे नावाच्या कार्डसाठी अप्लाय करायचं आहे. या कार्ड थ्रू तुम्हाला 1 वर्षाचा व्हिसा मिळेल. त्या 1 वर्षाच्या व्हिसाच्या काळामध्ये तुम्ही स्वतःसाठी तिथे एक फुल टाईम एम्प्लॉयमेंटची शोधू शकता. तुम्हाला फुल टाईम तुम्ही तुमच्यासाठी जॉब शोधू शकता या 1 वर्षाच्या काळात. त्या दरम्यान तुम्ही स्वतः तिथे पार्ट टाइम जॉब देखील करू शकता. या पार्ट टाइम जॉब थ्रू तुम्ही तुमचे खर्च देखील भागवू शकता. अशा काही फॅसिलिटीज तुम्हाला या चान्स कार्टे नावाच्या कार्ड थ्रू ऑफर केल्या जाणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला काही पॉइंट्स रिक्वायर्ड आहेत. 6 पॉइंट्स मिनिमम तुम्हाला फुलफिल करायचे. हे कसे आहेत, कसे तुम्हाला हे पॉइंट्स मिळवायचे, हे सगळं आम्ही आमच्या या पूर्ण सीरीजमध्ये कव्हर केलंय. तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुम्हाला याच्यासाठी अपॉइंटमेंट कशी बुक करायची आहे, चेकलिस्ट काय काय असेल, कुठल्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला ऑफर केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आता यापूर्वीच्या 4 व्हिडिओजमध्ये कव्हर केल्या. आता हा 5वा आणि शेवटचा व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे. अपॉइंटमेंट बुक कशी करायची हे मी तुम्हाला स्वतः फॉर्म फिल करून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही ऑप्शन्स असतील. मुंबई, दिल्ली, त्यानंतर बँगलोर, चेन्नई आणि कोलकाता हे 5 असे ऑप्शन्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं अपॉइंटमेंट बुक करू शकता. जाऊन इन द सेन्स तुम्हाला ऑनलाईनच अपॉइंटमेंट बुक करायची आहे. फक्त तुमची पुढची प्रोसेस जी असेल तुमच्या त्या ऑफिसमधनं होईल. अपॉइंटमेंटचा फॉर्म फिल करण्याच्या प्रोसेसकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. निक्षाला.com वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या रिलेटेड जर कधी काही प्रश्न असेल तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. निक्षाला.com वेबसाईटवरती जा. चान्स कार्टे नावाचं तुम्हाला एक सेपरेट सेक्शन मिळेल, chanceandcarte.in म्हणून. त्या चान्स कार्टे नावाच्या एक सेक्शनमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या वेबसाईटवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. जर कधी त्या व्यतिरिक्तही तुम्हाला प्रश्न असतील आणि तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर आमची ही पूर्ण सिरीज रेफर करा. पूर्ण ही चान्स कार्टे नावाची जी सिरीज आहे ती रेफर करा. यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. त्या व्यतिरिक्त देखील तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो मग वेळ न वाया घालवता आपण फॉर्मकडे जाऊया. सर्च इंजिनवरती जा. सर्च इंजिनवरती गेल्यानंतर VFS बुक अँड अपॉइंटमेंट असं सर्च करा. बुक अँड अपॉइंटमेंट असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट मिळेल. पहिल्या वेबसाईटवरती जा. पहिल्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्या डॅशबोर्डवरती लिहिलंय बघा बुक अँड अपॉइंटमेंट. बुक नाव वरती क्लिक करा. बुक नाव वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक साइन इन करण्याचा एक ऑप्शन येईल. तिथे तुम्हाला ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड विचारलेला असेल. तुमचं जर कधी अकाउंट असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी हे साइन इनची इन्फॉर्मेशन असेल. तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्हाला आय डोंट हॅव अन अकाउंट असं या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिल करून तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे, ते ऍक्टिव्हेट करायचे अँड देन तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. आता माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे मी डायरेक्ट साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. त्या डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसेल की स्टार्ट युअर न्यू बुकिंग. मी ऑलरेडी एक वेळा केलं होतं त्यामुळे माझ्या इथे ऑलरेडी एक वेळा दिसतं इथे अपॉर्च्युनिटी कार्डसाठी कसं मी यापूर्वी जे अप्लिकेशन फॉर्म भरला होता त्याची मला इथे इन्फॉर्मेशन दिसते. मी स्टार्ट न्यू बुकिंग वरती क्लिक करेल. तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही करणार आहात त्यामुळे तुम्ही स्टार्ट न्यू बुकिंग वरती करसाल. त्यानंतर तुमच्यासमोर 3 ऑप्शन्स दिसतील. त्या ऑप्शनमध्ये पहिलं ऑप्शन विचारले तुम्हाला चूज युअर ऍप्लिकेशन सेंटर. चूज युअर ऍप्लिकेशन सेंटर म्हटलं तर मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलंय की भारतामध्ये 5 ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन सेंटर्स अवेलेबल आहेत. दिल्ली, त्यानंतर मुंबई, बँगलोर, कोलकाता आणि चेन्नई. या ठिकाणी बघा तुम्हाला बँगलोर काउन्सिलेट जनरल ऑफिस असं ऑप्शन दिसत असेल. त्याखाली बघा तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसतंय बँगलोर व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर. असे व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर देखील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील, जसं की चंदीगड वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर दिसतील. तुम्हाला व्हिसा ऍप्लिकेशन सेंटरला नाही करता येणार, अपॉइंटमेंट बुक नाही करता येणार, तुम्हाला काउन्सिलेट्सलाच करायची आहे. रादर तुम्ही दिल्लीला करू शकता, ज्या ठिकाणी असेंब्लीचं ऑफिस आहे. याच ऑप्शन्समध्ये तुम्ही करू शकता. दिल्ली एक जिथे असेंब्ली आहे, त्यानंतर बँगलोर, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी तुम्हाला काउन्सिलेट जनरल ऑफ जर्मनी असं लिहिलेलं दिसेल त्या ऑप्शन्सच्या पुढे. आपण या ठिकाणी मी असं समजतोय की तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्ही मुंबई सिलेक्ट करा. मुंबईमध्ये तुम्हाला अगेन इथे दिसेल मुंबईच्या पुढे काउन्सिलेट जनरल ऑफ जर्मनी असं लिहिलेलं दिसेल. हे बघा तुम्हाला जर दिल्लीच्या तिथे आला दिल्लीच्या ऑप्शनमध्ये तर दिल्ली समोर तुम्हाला द एम्बसी जर्मनी असं लिहिलेलं दिसेल. तर तुम्हाला ह्या ऑप्शनला सेट करायचं जर तुम्हाला जर दिल्लीतून अप्लाय करताय तर मुंबईमधून करत असाल तर काउन्सिलेट जनरल ऑफ जर्मनी असं. मी सध्या मुंबईच्या ऑप्शनला क्लिक करतोय. त्यानंतर तुम्हाला विचारले चूज युअर अपॉइंटमेंट कॅटेगरी. अपॉइंटमेंट कॅटेगरीमध्ये तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल नॅशनल व्हिसा स्टे मोर दॅन 90 days अपॉर्च्युनिटी कार्ड. अपॉर्च्युनिटी कार्ड दिसते आपल्याला अपॉर्च्युनिटी कार्डसाठी अप्लाय करायचे. सो सिलेक्ट दॅट ऑप्शन. अपॉर्च्युनिटी कार्डचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल तुमचं थर्ड ऑप्शन होतं. तुम्हाला जो थर्ड प्रश्न विचारला होता चूज युअर सब कॅटेगरी. त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी अपॉर्च्युनिटी कार्ड असं लिहून आलेलं दिसेल. त्यानंतर करंटली नो स्लॉट्स आर
अवेलेबल फॉर सिलेक्टेड कॅटेगरी प्लीज कन्फर्म वेट लिस्ट. तुम्हाला वेट लिस्टमध्ये जावं लागेल बिकॉज सध्या कुठलेही स्लॉट्स अवेलेबल नाही अपॉइंटमेंटसाठी. सो तुम्ही त्या गोष्टीला तिथे क्लिक करसाल. या ब्रॅकेटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली कंटिन्यूचं ऑप्शन दिसेल. कंटिन्यूला क्लिक करायचं. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर नवीन हे ओपन झालं. त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. तुमचं फर्स्ट नेम विचारलं आहे. फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं. त्यानंतर लास्ट नेम विचारलंय. फर्स्ट लास्ट नेम टाका. तुमचं रिअल इन्फॉर्मेशन फिल करा. मी इथे डमी इन्फॉर्मेशन फिल करतोय. सो तुमचं जे काय रिअल इन्फॉर्मेशन असेल तुमची ती तुम्ही फिल करायची आहे. डेट ऑफ बर्थ इथं विचारली आहे तुम्हाला, तर तुम्ही टाईप पण करू शकता ऑफकोर्स. त्यानंतर तुम्हाला करंट नॅशनॅलिटी विचारली. करंट नॅशनॅलिटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इंडियाचं ऑप्शन बघायचं आहे. इंडियाला सिलेक्ट करायचं आहे. इंडियाला सिलेक्ट केल्यानंतर पासपोर्ट नंबर विचारला. तुमच्या पासपोर्टच्या पहिल्या पानावरती तुमचा पासपोर्ट नंबर असतो. तो पासपोर्ट नंबर टाका या ठिकाणी. पासपोर्ट नंबर नंतर एक्सपायरी ऑफ युअर पासपोर्ट विचारलाय. तुमच्या पासपोर्टची एक्सपायरी काय आहे ती बघा. मोर दॅन 10 इयर्स असली पाहिजे मोस्टली. सो मी मोर दॅन 10 इयर्सचा एक डेट सिलेक्ट करतोय. सॉरी 24 झाली ती. 24 नाही सिलेक्ट करायची आहे तुम्हाला. तुमची जर इयर असेल ते जास्त असलं पाहिजे. मी 39 करतोय इथे. 2039 करतोय. मोर दॅन 10 इयर्स असलं पाहिजे. तुमच्या कंट्रीचा जो नंबर असेल तो तुम्हाला तिथे टाकायचा. 91 इंडियातून असाल तुम्ही ऑफकोर्स तर 91 येईल. तुमचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर इथे टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. अगेन मी तुम्हाला एकदा आठवण करून देतो, मी डमी इन्फॉर्मेशन फिल करतोय. त्यामुळे तुम्ही सेम इन्फॉर्मेशन कॉपी नका करू किंवा मला या इन्फॉर्मेशनवरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. ॲड्रेस लाईन विचारली तुम्हाला या ठिकाणी. ॲड्रेस लाईनमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. जो काय तुमचा ॲड्रेस असेल तो पूर्ण ॲड्रेस फिल करा. मी इथे डमी इन्फॉर्मेशन फिल करतोय. तुमचं जे काय योग्य इन्फॉर्मेशन असेल ती योग्य इन्फॉर्मेशन तुम्ही इथं फिल करा. इंडिया सिटी मी पुणे सिलेक्ट करतोय. पोस्टल कोड विचारला 411058 टाकतोय मी सध्या कंडिशन. तुमचा जो काय पोस्टल कोड असेल तो टाका. सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर ऍड अनदर ऍप्लिकंटचं ऑप्शन आलं. हे ऍड अनदर ऍप्लिकंटचं ऑप्शन यासाठी जर कधी तुमच्या स्पाउसला तुम्ही घेऊन जाताय, तुमच्या फॅमिली मेंबर्सला तुम्ही घेऊन जात असाल तिथे, तर तुम्हाला त्या फॅमिली मेंबर्सला इथे ऍड करायचं आहे. ऍड ऍप्लिकंट करून मी सध्याच्या कंडिशनला नाही घेऊन जाते असं विचार करतोय. तुम्ही सिंगल जाते असं विचार करतोय आणि मी कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन इथे चेक करा. चेक केल्यानंतर या तिन्ही डॉट्सला क्लिक करा. तिन्ही डॉट्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. अर्थात तिथे टर्म्स अँड कंडिशन दिल्या जातात त्या तिन्ही ठिकाणी. त्या तिन्ही ठिकाणच्या टर्म्स अँड कंडिशन चेक करा. इथे तुम्ही होमवर गेला. त्यानंतर होमवर गेल्यावरती तुम्हाला दिसेल तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टेटस. आता मी तुम्हाला दिसेल की मी दोन ऍप्लिकेशन फिल केले, तर मला 2 ऍप्लिकेशनचं स्टेटस दिसतंय. तुम्ही एकच फिल करणार आहात, त्यामुळे तुम्ही तिथे एकाच ऍप्लिकेशनचं तुम्हाला दिसून येईल. तर मग अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अपॉइंटमेंट साठी ऍप्लिकेशन फिल करायचं आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी फॉर्म फिल करायचा आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तिथे जाऊन बिझनेस करू शकतो का, अर्थात सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी जाऊ शकतो का, तर ते देखील पॉसिबल आहे. या कार्ड थ्रू तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी सुद्धा जाऊ शकता. परंतु यासाठी काही बेसिक गोष्टी मॅन्डेटरी असतात. त्या म्हणजे तुम्ही जर कधी तिथे जात असाल तर तुम्हाला ऑलरेडी तिकडनं काही तुम्ही जो कुठला बिझनेस सुरू करू इच्छिता त्यासाठी तुम्हाला तिकडे रिक्वायरमेंट आहे. त्यासाठी तुम्हाला 3-4 मेल आलेले आहेत. त्या गोष्टीची रिक्वायरमेंट तिकडे आहे. हे तुम्हाला दाखवावं लागेल पहिली गोष्ट, तर ह्याचा प्रूफ शो करावा लागेल. त्यानंतर तुमचा ऍटलीस्ट 6 ते 8 महिन्याचा याचा एक पाथ वे रेडी पाहिजे. तुमचा जो काय असेल तुमचा बिझनेसचा, तुमच्या त्यासाठी कशा प्रकारे तुम्ही फायनान्स मॅनेज करणार आहात, कशा प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस स्टेबल करणार आहात आणि कशा प्रकारे तुमचा बिझनेस चालवणार आहे, यासाठीच्या सगळ्या आवश्यक गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये क्रिएट कराव्या लागतील आणि त्याचे प्रूफ्स तुम्हाला प्रोव्हाइड करून तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी सुद्धा जाऊ शकता. या एका वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट अर्थात स्वतःचा बिझनेस देखील करू शकता. परंतु लक्षात ठेवा, अगेन अपॉर्च्युनिटी कार्ड हे एका वर्षासाठी आहे. त्यामुळे तुम्ही 1 वर्षाच्या काळासाठीच ह्या गोष्टी करू शकता. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. नक्की निक्षार.com वेबसाईटवरती जा त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.